नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव तुषार गर्जे अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ फ्रॉम विद्यार्जन सायन्स अकॅडमी. आता 12वी बोर्डाच्या एक्झाम्स ह्या जवळ आलेल्या आहेत. त्यानंतर MST-CET, नीट, JEE ह्या सुद्धा एक्झाम आहेत आणि आपण देणार सुद्धा आहोत. परंतु ह्या एक्झाम सोडून अजून अशा बऱ्याच एक्झाम आहेत ज्या स्टुडंट्सला माहीत नसतात किंवा त्यांच्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन नसते. तर तीच इन्फॉर्मेशन, तीच माहिती सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून आपण स्टेप बाय स्टेप एक व्हिडिओ आपण वेगवेगळ्या एक्झामवरती बनवत आहोत. ह्याच्या अगोदर आपण BIT-SAT, आयसर ह्या एक्झामबद्दल पूर्णपणे जाणून घेतलं आहे. त्याच प्रकारे आज अशाच एका नवीन एक्झामबद्दल आपण माहिती करणार आहोत. ती एक्झाम आहे नाटा. तर नाटा म्हणजे काय? तर नाटा इज अ नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर. ठीक आहे. ज्यांना आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचं आहे, बॅचलर डिग्री आर्किटेक्चरमध्ये घ्यायची आहे किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे, तर त्यांच्यासाठी ही एक्झाम फार महत्त्वाची आहे. तर ह्या एक्झामचा क्रायटेरिया काय आहे? ठीक आहे. हे एक्झाम डेट कधी असतात, ह्याचे रजिस्ट्रेशन कधी असते, त्यानंतर ह्याचा पॅटर्न कसा आहे, ह्याचा सिलेबस काय आहे, ह्याची मार्किंग सिस्टम कशा प्रकारे आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तर बघूयात आपण ह्या व्हिडिओमध्ये की नाटाबद्दल. नाटाची एक्झाम आहे, इट्स कंडक्टेड बाय द काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर. ओके. ही एक्झाम जी आहे इट्स अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स इन आर्किटेक्चर. ठीक आहे. 5 वर्षाचा ही टोटल कोर्स आहे आर्किटेक्चरचा. ही एक्झाम दिल्यानंतर जे तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन भेटणार आहे, टोटल 5 वर्षाचा हा कोर्स असणार आहे, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर म्हणून. ठीक आहे. यानंतर आपण जर बघायला गेलो, एक थोडक्यात जर हायलाईट जर बघायला घेतले तर ही एक्झाम जी आहे, एक्झामची फ्रिक्वेन्सी ही 4 टाईम आहे. ठीक आहे. 2024 पर्यंत काय होतं की ही एक्झाम जी आहे वर्षातून 3दा व्हायची. ठीक आहे. 3दा याचा अर्थ की एक तर स्टुडंट एकदा पण देऊ शकतो किंवा 3 वेळेसही अटेम्प्ट देऊ शकतो आणि त्यामधला जो बेस्ट कोर्स असेल, बेस्ट जो स्कोर असेल तो ग्राह्य धरला जाईल तुमच्या ॲडमिशनसाठी. पण 2025च्या अपडेटनुसार आता ही एक्झाम वर्षातून 4दा होणार आहे. ठीक आहे. ती कधी होणार, कसं होणार ह्याच्याबद्दल आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. ही एक्झाम, मोड ऑफ एक्झाम ह्याचं कसं आहे, तर ह्याच्यात दोन्ही प्रकारे होतं, कॉम्प्युटर बेस्ड अँड ऑफलाईन टेस्ट. ही जी एक्झाम आहे ही कॉम्प्युटर बेस्ड सुद्धा होते आणि ऑफलाईनसुद्धा होते. ती कशा प्रकारे ते आपण पुढे बघूयात. टोटल क्वेश्चन किती असतात त्याच्यामध्ये, तर 48 क्वेश्चन्स असतात. नंबर ऑफ टेस्ट, किती सिटीजमध्ये ही टेस्ट कंडक्ट केली जाते, तर 61 सिटीजमध्ये ही टेस्ट कंडक्ट केली जाते. ओके. आणि साधारणतः तुम्ही विचारताल की किती कॉलेजेसमध्ये ह्याच्या थ्रू ॲडमिशन भेटू शकतं, ते एक साधारणतः 350 कॉलेजेस आहेत जिथं तुम्ही ह्या एक्झाम थ्रू ॲडमिशन्स आर्किटेक्चरसाठी घेऊ शकता. ओके. तर एक्झाम डेट आणि एक्झाम शेड्यूल आपण बघूया. जसं मी बोललो की ही एक्झाम आता 4 फेजमध्ये होणार आहेत. तर ह्याचे इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत जे तुम्हाला माहिती असायला हवेत. ठीक आहे. जो पहिला फेज जो आहे एक्झामचा, ह्याचं ॲप्लिकेशन फॉर्म आता हे मार्चमध्ये येणार आहेत. हे सगळे टेंटेटिव्ह डेट्स आहेत, थोडेफार चेंजेस होऊ शकतात. तुम्ही त्यांच्या ऑफिशियल साईटवरती जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. मार्चमध्ये ह्याचे ॲप्लिकेशन फॉर्म येण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर ॲडमिट कार्ड एप्रिलमध्ये येईल आणि ह्याची एक्झाम आणि रिझल्टसुद्धा एप्रिलमध्येच येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्यानंतर फेज 2 जी होते तिचे ॲप्लिकेशन फॉर्म मार्चमध्ये येतात, ॲडमिट कार्ड मेमध्ये, एक्झाम डेट आणि रिझल्ट जूनमध्ये. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर फेज 1मध्ये तुमची एक्झाम होते एप्रिलमध्ये, फेज 2मध्ये तुमची एक्झाम होते जूनमध्ये. म्हणजे साधारणतः 2 महिन्याचा हा गॅप आहे. त्यानंतर फेज 3मध्ये तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म मेमध्ये, ॲडमिट कार्ड जुलै, एक्झाम पण आणि रिझल्ट पण सुद्धा जुलैमध्येच. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये 1 महिन्याचा फरक आहे एक्झाममध्ये. आणि फेज 4चं ऑगस्टमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म, सप्टेंबरमध्ये ॲडमिट कार्ड, त्याचप्रकारे एक्झाम आणि रिझल्टसुद्धा सप्टेंबरमध्येच. जुलै आणि सप्टेंबर ह्याच्यामध्ये 2 महिन्याचा फरक आहे परत. तर अशा प्रकारे ही 4 फेजमध्ये एक्झाम होणार आहे. तुम्ही 4ही फेजची एक्झाम देऊ शकता. त्यातून जो बेस्ट स्कोर आहे तो पकडला जातो. जसं की जर बनायचं झालं, समजा तुम्ही फर्स्ट फेजला एक्झाम दिली, तुम्हाला 90 मार्क पडले. ठीक आहे. सेकंड फेजला दिली, तुम्हाला 110 पडले. थर्ड फेजला दिली 130 पडले आणि फोर्थ फेजला दिली तुम्हाला 80 पडले. तर ह्यातला जो बेस्ट स्कोर आहे, जसं की हा ग्राह्य धरला जाईल ॲडमिशनसाठी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की हे एक्झाम देण्यासाठी कोण कोण एलिजिबल आहे हे माहीत असणं फार महत्त्वाचं. ठीक आहे. हे जी एज लिमिट जर बघितली, देर इज नो एज लिमिट टू अप्लाय फॉर नाटा 2025. एज लिमिट आला नाही आहे. सेकंड पॉईंट, क्लास 12 सब्जेक्ट्स.
सब्जेक्ट कोणकोणते असायला हवेत, तुम्ही 12वीला असताना तुमचे सब्जेक्ट कोणकोणते असायला हवेत जेणेकरून ते एक्झामसाठी अपिअर करू शकता. त्याच्यामध्ये फिजिक्स आणि मॅथ हे कंपल्सरी आहेत. ठीक आहे, अलॉंग विथ द केमिस्ट्री. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ जर बघायचं झालं तर PCM असणं हे फार महत्त्वाचं आहे. बायो PCB चालणार का, नाही चालणार. मॅथ आणि फिजिक्स हे कंपल्सरी आहे. क्वालिफिकेशन, कॅन्डिडेट मस्ट हॅव पास 12th लेवल एक्झामिनेशन फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड, म्हणजे 12वी झालेली हवी. मार्क्स कसे येतात, सेक्युअर्ड 45% मार्क्स आहे ना, 10+2 म्हणजे 12वीला तुम्हाला 45% असणं हे मॅन्डेटरी आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली मॅथमध्ये तुम्हाला 50% असणं मॅन्डेटरी आहे, मिनिमम 50% असणं, तरच तुम्हाला हे एक्झाम देता येणार आहे. ओके. त्यानंतर आपण बघूयात की एक्झामचा पॅटर्न कशा प्रकारे आहे. जसं मी तुम्हाला बोललो की कॉम्प्युटर बेस्ड आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे टेस्ट होते. ह्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर ह्याची ड्युरेशन असते 3 तासाची. ही पूर्ण 3 तासाची एक्झाम आहे. पण ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, पार्ट ए, पार्ट बी. पार्ट ए जो आहे हा ड्रॉइंग अँड कंपोजिशन टेस्टचा आहे, ज्याला 90 मिनिटं भेटतात. हा जो पार्ट आहे, पार्ट ए, हा तुमचा होतो ऑफलाईन. ठीक आहे. आणि पार्ट बी जे आहे MCQs 90 मिनिट्स, हा तुमचा होतो ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड. ठीक आहे, मीडियम आहे इंग्लिश हिंदी. ओके. आता जर पार्ट ए पार्ट बीला जर थोडं डिटेलमध्ये बघायचं झालं तर आपण बघू शकतो. पार्ट ए मध्ये जसं मी बोललो ड्रॉइंग अँड कंपोजिशन टेस्ट आहे, ऑफलाईन मोड 80 मार्क. ह्याच्यामध्ये पण परत A1, A2, A3 असे 3 प्रकारचे पेपर असतात. A1 मध्ये कंपोजिशन अँड कलर, A2 मध्ये स्केचिंग अँड कंपोजिशन ब्लॅक अँड व्हाईट, आणि A3 मध्ये 3D कंपोजिशन. ठीक आहे, ह्या तिन्हीमध्ये एक एक क्वेश्चन तुम्हाला असतात. प्रत्येक क्वेश्चन हा 25 मार्क्सचा असतो. ओके. आणि ह्याला तुम्हाला टोटल 90 मिनिट्स पेपर सॉल्व करायला टाईम भेटतो. ठीक आहे. A1, A2 25 मार्क्स, A3 तुमचा असणार आहे 30 मार्क्स. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा सेक्शन किती मार्कचा झाला, 80 मार्कचा. 80 मार्क्सचा हा तुमचा पार्ट ए झाला. ओके. आता किती मार्क्स उरले, 120 मार्क्स उरले. टोटल 200 मार्क्सची एक्झाम आहे. आता 120 मार्क्स ही तुम्हाला पार्ट बी साठी आहे. पार्ट बी तर काय, पार्ट बी म्हणजे ही MCQ आहे, जसं मी बोललो ऑनलाईन 120 मार्क्सचा. ह्याच्यामध्ये B1 आणि B2 असे 2 पेपर आहेत. B1 जर बघायला गेले ह्याच्यामध्ये 30 क्वेश्चन आहेत, प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्काला आहे. आणि B2 मध्ये 15 क्वेश्चन्स आहेत, प्रत्येक क्वेश्चन 4 मार्कला आहे. म्हणजे तुम्ही जर बघायला गेले हे दोन्ही 60-60 मार्कला आहे आणि ह्याला पण 90 मिनिटं आहेत. ठीक आहे. आता जर तुम्ही विचाराल की पार्ट बी मध्ये जे MCQ आहेत ते कोणत्या सब्जेक्टवरती आहेत, तर ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. ओके. आता इथे एक मार्किंग स्कीम दिली आहे. देअर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सेकंड पॉईंट, क्वालिफाईंग मार्क्स, यू मस्ट सेक्युअर मिनिमम 25% इन MCQ अँड द ड्रॉइंग सेक्शन. ठीक आहे, म्हणजे ह्याचा अर्थ काय, ही जर 80 मार्क्सची टेस्ट आहे पार्ट ए, तर ह्याच्या 25% तुम्हाला मिनिमम मार्क्स हवेत, म्हणजे किती, 20 मार्क्स. त्याच प्रकारे पार्ट बी साठी सुद्धा सेम क्रायटेरिया आहे. ठीक आहे. ओके. आता पार्ट ए चा आपण सिलेबस बघणार आहोत की नेमकं काय काय सिलेबस त्याच्या अंडर आहे. A1 मध्ये आहे कंपोजिशन अँड कलर टेस्ट, त्याच्यामध्ये लाईक क्रिएटिंग अ सुटेबल कंपोजिशन फॉर व्हेरियस सिच्युएशन्स अँड कलरिंग देम प्रॉपरली अप्रोप्रिएटली. A2 मध्ये आहे स्केचिंग अँड कंपोजिशन ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. ह्याच्यामध्ये काय, ॲबिलिटी टू ड्रॉ द विज्युअलाइज अँड डेप्थ द सिच्युएशन इन्व्हॉल्विंग अ बिल्डिंग्स. ठीक आहे, इट्स कंपोनंट, पीपल, इन्व्हायरमेंट अशा प्रकारे आहे. A3 मध्ये 3D कंपोजिशन आहे. ओके. पार्ट बी जर बघितला, पार्ट बी हा MCQ टाईप एक्झाम आहे. याच्यामध्ये व्हिज्युअल रिझनिंग, लॉजिकल डेरिव्हेटिव्ह, GK, आर्किटेक्चर अँड डिझाईन, लँग्वेज इंटरप्रिटेशन, ह्याच्याच सोबत डिझाईन सेन्सिटिव्हिटी, डिझाईन थिंकिंग अँड न्यूमरिकल ॲबिलिटी, हे सगळं इन्क्लूड आहे सिलेबसमध्ये पार्ट बी साठी स्पेसिफिकली. तर पार्ट बी मध्ये जर तुम्ही बघितलं, GK म्हणजे काय, जनरल नॉलेज कशाबद्दल आहे ना, तर जनरल अवेअरनेस ऑफ आर्किटेक्चर, डिझाईन, करंट इश्यूज, रिसेंट एपिसोड्स, नॉलेज अबाउट इम्पॉर्टंट बिल्डिंग्स, हिस्टॉरिकल प्रोग्रेशन. ठीक आहे, अशा या गोष्टीबद्दल तुम्हाला GK बद्दल असणार आहे. लँग्वेजमध्ये सुद्धा ॲबिलिटी टू करेक्टली अँड लॉजिकली जनरेट द मिनिंग ऑफ वर्ड्स अँड सेंटेन्सेस. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा सिलेबस आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ
ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स येणार आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन येणार आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बघू शकता, बेसिक मॅथमॅटिक्स अँड इट्स असोसिएशन विथ क्रिएटिव्ह थिंकिंग. तर हे जे मॅथ आहे ना, हे बेसिकली 10वी पर्यंतचं जे आपला बेस मॅथ आहे ना, ते जास्त फोकस केलं जातं ॲज कम्पेअर्ड टू 11वी 12वी पेक्षा पण. ओके, आता इथं आपण बघू शकतो की फायनल जी मेरिट लिस्ट आहे ती कशा प्रकारे लागते. ओके, तर नाटाची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला 12चे पर्सेंटेज, जे टोटल पर्सेंटेज तुमचे 12चे आहे, समजा मला 80% मला 12ला पडले आहेत, तर त्याच्या 50% हे तुमचं पकडले जातात, म्हणजे ते झाले 40% माझे पकडले जाणार. आणि नाटाचे जे टोटल मार्क्स आहे त्याचे 50% ऑफ युअर टोटल नाटा मार्क्स. म्हणजे मला जर 120 जर मार्क पडत आहे तर ह्यातले 60 मार्क्स ते पकडणार. मग हे दोघांचं कॅल्क्युलेशननुसार फायनल मेरिट लिस्ट ही तयार होणार नाटाची. ओके, टॉप नाटा कॉलेजेस आपण बघू शकतो. काही मी कॉलेजेस दिले आहे, मुंबईचे आहेत, IIT रुड़की आहे, चंदीगड आहे, NIT आहे, गुरगाव आहे. तर अशा प्रकारे अजून बरेचसे कॉलेजेस आहेत, पण हे टॉप कॉलेजेस मी इथं तुम्हाला दिलं आहे. तर अशा प्रकारे आपण नाटामध्ये एक पूर्णपणे इन्फॉर्मेशन बघितली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही प्लीज कमेंट डाऊन करा. नाही तर तुम्ही आम्हाला रीच आउट करू शकता आमच्या वेबसाईटवरून किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपवरून किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवरून, ठीक आहे, किंवा कॉलेजसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट डाऊन. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.